एवढं काय आमचं मत शशिकांत शिंदे. अच्छा, का असं वाटतं शशिकांत शिंदेंना मत दिलं पाहिजे? कारण पहिले महाराज खासदार होते, काय काम केलं त्यांनी? हम्म. काहीच काम केलं नाही इकडे महाराष्ट्रात. अच्छा, रोष आहे. हो, हम्म. मान गादीला पण मत तुतारीला. काय नाही गादीलाच मान द्यायचं आपल्याला. का वाटतं वैयक्तिक काय काय करणार? वैयक्तिक त्याची कारणं अशी आहेत की शिवराज्य स्थापनेपासून आपण जे वारसदार आहे ते शिवाजी राजांचे वारसदार आहे. मग वारसदारांचाच मान ठेवायचा. दुसरी गोष्ट पक्षाची जबाबदारीनं काम करणारा माणूस आहे, त्यासाठी आपल्याला त्यांचंच काम करायचं. त्याविषयी लक्ष नाही विचारलीत. नाही केलं. आपल्या आमच्या गरजा पूर्ण होत नाही ते म्हणून लक्ष काय विचारलं. करताय? आता काय गरजाच पूर्ण होत नाही. काय काय करताय तुमचं? आता मुलांचे शिक्षण आहे, परत जे बाबा इथं जे आमच्या बाबा लहान भाऊ आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. हा. तर अख्ख्या संपूर्ण देशामध्ये 400 पारचं वातावरण आहे. तसंच वातावरण आज या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. माढा मतदारसंघ असेल, सगळीकडंच मोदी जिंदाबाद. माझं एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून माझं स्पष्ट मत आहे. उदयन महाराजांचं प्रगती पुस्तक बघायला पाहिजे. 10 वर्षात उदयन महाराजांची लोकसभेमधली उपस्थिती काय आहे? लोकसभेमध्ये उदयन महाराजांची उपस्थिती 10% खाली आहे. उदयन महाराजांनी लोकसभेमध्ये विचारलेले प्रश्न किती आहेत? खूप कमी आहेत. म्हणजे हा सारासार विचार करता मी माझं मतदान हे सुशिक्षित उमेदवारालाच देणार. काय सगळे व्यवस्थित चाललंय ना. महागाई बेरोजगारी वाढली म्हणतात. नाही महागाई जशी महागाई वाढली तसे पगार वाढले तर माणसाने हे सगळं झाले. काय विषय म्हणजे कुठली अडचण आहे? महागाई जी वाढ म्हणते ती महागाई वाढली. तुम्हाला त्या पटीनं आज 20 रुपये हजेरी, 100 रुपये हजेरी, तिच्या 250 रुपये झाली, 200 रुपये झाली. तसे मला पैसे बी म्हणजे स्केल बी वाढले ना. तुम्ही त्याचा काय विचार करा ना. तुम्ही नुसतं मस्त मता महागाई वाढली पण एवढे पट महागाई वाढली नाही म्हणतात. नाही वाढली महागाई. कशाच वाढली? बरोबर आहे की कशाच महागाई वाढली? जरी महागाई वाढली तर तुम्हाला पेमेंट वाढले ना. मला आज 25,000 तिथे लाख रुपये पगार झाला, 70,000 25,000 पगार झाला. मग अडचण काय आहे तुम्हाला? कशाची महागाई वाढली? इथं आता आमच्यासारखे बेरोजगार आम्हाला पुण्याला जावं लागतं, घरदार सोडून सगळं काय, आपलं कुटुंब सोडून सगळं काय. आता माझं शिक्षण झालेलं आहे, प्लंबिंगचा डिप्लोमा झालेला आहे माझा, परंतु इथं त्या दृष्टीनं कोणतंही काही नाही आहे. मला जॉबसाठी पुण्याला जावं लागतं. पर्यायानं इथं उद्योगधंदे येत नाहीत. IT हब आपल्याकडं नाही आहे. IT हबसाठी सगळं वातावरण अनुकूल आहे आपल्याला. म्हणजे पुण्याच्या ठिकाणी हिंजवडीसारख्या ठिकाणी जिथं माळ आहे तिथं IT हब आहे. झेनसारसारखी सिटी खराडीत उभी राहिलेली आहे, परंतु आपल्याकडे इकडे येत नाही आहे का. एकदम कनेक्टिव्हिटी आपली हायवे लगत असतानासुद्धा आपण खूप त्याच्यामध्ये माग आहे. शासनानं त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवे. जत्रा लोकशाहीची चर्चा साताऱ्याची. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या आहे. इथली लढत कशी काटेकी आहे ते तुम्हाला माहीतच आहे. एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत भारतीय जनता पार्टीकडून, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी या पक्षाकडून उभे आहेत शशिकांत शिंदे. अर्थात लढत काटेकी तर आहेच. पाठीमागं तुम्हाला दिसत असेल की खेडमधले हे गाव जे आहे तिथं बॅनर कसे लागलेत. एका बाजूला शशिकांत शिंदेंचा बॅनर आहे, दुसऱ्या बाजूला इथं छत्रपती उदयनराजे भोसले यांचा बॅनर आहे. गावागावामध्ये टस्सल आहे. एकूण खेडमधलं काय चित्र आहे, कुठल्या बाजूनं कौल आहे, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. या साताऱ्यातील खेड हे गाव आहे आणि अर्थातच इथल्या जनसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी इथली लढत आहे. कुठल्या बाजूनं या लोकांचा कल आहे जाणून घेणार आहोत. या निवांत बसलाय काय? निवांत बसलाय? हो निवांत. काय नाव? शिवराज कदम. अच्छा, बसा की जरा इथं. बस चेअरमन ते काय नाव? नाव काय? अच्छा, चेअरमन का म्हणता? चेअरमन त्याचं टोपण नाव आहे. टोपण नाव आहे. बरं, आता असं आहे की लढत होते, कोण कोण उभे? शिष्यांशी ते उदय महाराज. काय वाटते कोण निवडून येऊ शकतं?
शशिकांत शिंदे. का असं वाटतं? काय जनतेसाठी लढतो ना शशिकांत शिंदे. अच्छा, उदयन महाराज पण लढतात जनतेसाठी. उदय महाराज पण लढतात, पण लोकसभेला कधी त्यांनी प्रश्न मांडले आहेत ना त्यांचे राज्य लोकसभेत. काय काय प्रश्न आहेत ते मांडले पाहिजे असं वाटतं? मेडिकल कॉलेज आपले परत MIDCचे होतंय म्हणतात मेडिकल कॉलेज. होतंय, पण MIDCमध्ये आपले मुले काम करायत ना, तिथे कंपनी नाहीत. बरं, त्या कंपनीचा प्रश्न सुटला पाहिजे ना आता गरीबा. काय करतो तू? मी आता शेती करतो. शेती करतो. काय शिक्षण झाले? BATY. काय झाले? BATY. अच्छा. आणि त्याच्यानंतर बाहेर नोकरीसाठी नाही प्रयत्न केला? नाही, नोकरी नाही करायची आपल्याला. शेती नोकरी करायची. 10,000 करून काय उपयोग नाही. शेती करायची. शेती करायची. शेतीत काय काय येतं? शेतीत टमाटो, आले, ऊस. शेतीला हमीभाव देत नाहीत असं म्हणतात मोदी सरकार. हो, हमी भाव देत नाही. ती टमाटे दर वाढले तर नेपाळमधून टमाटे मागवले. कांद्याची निर्यात बंद केली. आज उठवली, आज इलेक्शनच्या तोंडावर. हां, इलेक्शन तोंडावर उठवली, पण त्या अजून कांद्याचा भाव आपल्या महाराष्ट्रात काय उठला नाही, बाजार उठला नाही अजून. यंग म्हणजे जनरेशन पोरांची काय अपेक्षा आहे ती, किंवा पोरांना काय पाहिजे किंवा शेतकऱ्यांसाठी ती केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या काय समस्या दिसत आहेत तुम्हाला? जरा शेतीला दर नाही, भाव नाही, किंवा दुष्काळ यंदा जरा इकडे तिकडं. वय किती तुमचं? 28. अच्छा. लग्न झालं? नाही. लग्नाची एक मोठी समस्या आहे. लग्नाची मोठी समीक्षा कशामुळे होते? काहीच की नोकऱ्या नाही, ते व्यवसाय असल्यामुळे मुली देत नाहीत कोणाला. आता दोन गोष्टी आहेत. एक तर असं आहे की नोकऱ्या आहेत म्हणून लग्न होत नाही, नोकऱ्या नसल्या तरी लग्न होत नाहीत. दोन्ही गोष्टी आहेत, बरोबर? बरोबर. तर असं आहे की ह्याचा कोड सोडवायचं कसं आहे? काय शेवट आता ही सरकारच्या पण हातात नाही लग्नाची समीक्षा. नाही, आता असं आहे, लग्नाची समस्या निर्माण का झाली? बेरोजगारी वाढली म्हणून, बरोबर? एक असं वाटतं आहे ना, बेरोजगारी कमी करायची हे कुणाच्या हातात आहे? सरकारची. म्हणजे लग्नाची समस्या कुणाशी निगडीत आहे? बरोबर का? म्हणजे तुम्ही कुठल्याही राजकारणाशी निगडीत नसला तरी तुमचा राजकारणाशी संबंध येणारच आहे. अच्छा, ठीक आहे. तुमचं काय मत असेल ते असेल, मतपेटीमध्ये नोंदवा. आमचं एक प्रामाणिक मत आहे. आमचा मान पण गाजलेला आणि मत पण गाजलेला. ह्याचं कारण आहे, सातारामध्ये भाजपच्या माध्यमातून खूप सारा विकास झालेला आहे, महायुतीच्या माध्यमातून खूप सारा विकास झालेला आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर सातारला जो रस्ता घेतलेला आहे, आपला वॉटर सप्लायची स्कीम केलेली जी मोठी आहे, ती मोठी स्कीम केलेली आहे. नगरपालिकेचं काम मोठं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात MIDC येणार आहे. आणि IT आत्ताच मागच्या 2-4 महिन्यापूर्वी सावंत साहेबांनी सांगितले की कोरेगावला, साताऱ्याला IT हब मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आमच्या तालुक्यातसुद्धा आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून खूप सारं अतिशय चांगलं काम झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते जे तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये बघायला मिळणार नाहीत, तर तुम्ही इथं जर गावात फिरला तर तुम्हाला अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचे 40-40 वर्षे रस्ते खराब होणार नाहीत. अशा पद्धतीचं काम महेश शिंदेंच्या माध्यमातून इथं होतं आहे, महायुतीच्या माध्यमातून होतं आहे. तुम्ही जर पाहिलं तर या आमच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत खूप सारा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. भरपूर स्कीम झाल्यात वॉटर सप्लायच्या. त्यामुळे आमचं एक प्रामाणिक मत आहे, ह्यावेळेस मोदी साहेबांनाच पंतप्रधान करायचे आम्हाला. हे ध्येय ग्रामीण भागातले सगळे लहान मोठे थोर सगळं लोक म्हणतात. आता इथं काय होईल? मतपेटीमध्ये काय बदल दिसत आहेत का? पुन्हा एकदा महाराजच येतील असं दिसतंय का? परत शशिकांत शिंदेचं काहीतरी होईल, निवडून येतील? लढत एकतर्फी होणार नाही, कारण की दोन्ही बाजूनं बऱ्यापैकी ताकद लावलेली आहे. पण मतदार हुशार आहे, आपला कौल विकासाला नक्की देईल. कोण विकास करेल असं दिसतंय? आता विकासाचं जर का बाबतीत पाहिलं तर शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, हमी भाव नाही आहे, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे शासनानं शेतकऱ्याला जे आवश्यक बाब आहे, खत, ह्याच्यावरची सबसिडी कमी केलेली आहे. अनेक खतांवरची, फक्त युरिया सोडला तर बाकीच्या खतांना सबसिडी आहे, पण आवश्यक प्रमाणात नाही आहे. कधी कधी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये खतांचा तुटवडा होतोय, अनेक बाबी होतात. म्हणजे पर्यायानं शेतकऱ्याचं नुकसान आणि शेतकरी होरपळला जातो ह्या सगळ्या बाबींमध्ये. आता पोटॅशसारखं खत आहे जे भारतामध्ये उपलब्ध होत नाही, बाहेरून आणावं लागतंय पोटॅश. त्याच्यावरती थोडं शासनानं पोटॅशची किंमत कमी करावी, अशा अनेक बाबी आहेत. तुम्ही काय करता? मी जॉबला असतो पुण्याला जॉबला असता. आता असं आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे, एकदम आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. कोण निवडून येईल वगैरे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इथं उद्योगधंदे नाहीत. साताऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. इथल्या तरुण पोरांना पुण्यात जायला लागते, मुंबईला जायला लागते.
राजकीय उदासीनता आहे काही, इथं कोणी गुंतवणूक करत का नाही असं दिसतंय तुम्हाला? इथली बेरोजगारीच्या समस्येचं मूळ काय नेमकं? बरोबर आहे तुमचं म्हणणं. इथं आता आमच्यासारखे बेरोजगार आम्हाला पुण्याला जावं लागतं घरदार सोडून सगळं काय, आपलं कुटुंब सोडून सगळं काय. आता माझं शिक्षण झालेलं आहे, प्लंबिंगचा डिप्लोमा झालेला आहे माझा, परंतु इथं त्या दृष्टीनं कोणतंही काही नाही आहे. मला जॉबसाठी पुण्याला जावं लागतं. मग पर्यायानं इथं उद्योगधंदे येत नाहीत. IT हब आपल्याकडं नाही आहे. IT बरोबर IT हबसाठी सगळं वातावरण अनुकूल आहे आपल्याला. म्हणजे पुण्याच्या ठिकाणी हिंजवडीसारख्या ठिकाणी जिथं माळ आहे तिथं IT हब आहे. झेनसारसारखी सिटी खराडीत उभी राहिलेली आहे, परंतु आपल्याकडे इकडे येत नाही आहे का. एकदम कनेक्टिव्हिटी आपली हायवे लगत असतानासुद्धा आपण खूप त्याच्यामध्ये माग आहे. शासनानं त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. उद्योगधंद्याचा जर का विचार केला तर शिरवळची MIDC होते, कोरेगावची MIDC होत नाही, सातारची MIDC होत नाही. म्हणजे इथं अनेक गोष्टी याला जबाबदार आहेत. भाजपनं आता जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं आहे की आम्ही IT हब आणू, आम्हाला मत द्या, मग आम्ही IT हब आणू. अहो, वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध होणार होते, त्याचं काय झालं? ते कुठे आहेत? 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार होते, झाले का तुमच्या फसवणूक अकाउंटला? केली असं वाटतं? हो, नक्कीच नक्कीच वाटतं. आता असं आहे की विरोधकांकडून अशी टीका केली जाते की 10 वर्ष उदयन महाराजांना निवडून दिलं सातारच्या जनतेनं, मात्र जर रोष जर असेल तर त्याचं एक असं कारण सांगितलं जातं की इथं बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे, उद्योगधंदे नाहीत, इथल्या पोरांना मुंबई पुण्याला कामाला जावं लागतं. तुम्हाला असं खरंच वाटतं का हे सगळे अफवा असं दिसतंय? हे आता कसं इलेक्शनचा काळ आहे, विरोधकांचं हे कामच आहे की अशा बोल थापांना त्याला टाकायच्या आणि मतदारांना वळवायचं. पण असं काही नाही. आमची साताराची इंडस्ट्री फार मोठी आहे. तुम्ही बघितलं मग साताऱ्यातली पोरं हे मुंबई पुण्याला त्यांना का जावं लागतं असं वाटतं? मुंबई पुण्याला जो तर आपल्या स्किलवर आहे. आता समजा मी शिक्षणाच्या कसं असतं, शेवटी हायर क्वालिफिकेशन घेतलं तर माणूस हा मुंबई पुण्याला जाणारच आहे. शिक्षणाचा प्रॉब्लेम तर आमच्याकडे मेडिकल कॉलेजसुद्धा महाराजसाहेबांनी आमदार महेश दादा साहेब यांच्या माध्यमातून साताऱ्याला आता चालू झालेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी बेरोजगारीचा जो विषय तुम्ही मांडला तो मला वाटतं असं नाही आहे, बेरोजगाराचं प्रमाण कमी आहे. आता असं आहे, त्यांनी बरेच मुद्दे मांडले, तुमची काही वेगळी मतं? नाही, बरोबरच आहेत. येणारा खासदार हा शरद पवारांच्या विचाराचाच असावा. देशात जे राजकारण चाललेलं आहे घाणेरडं, अतिशय घाणेरडं चाललेलं आहे. जे ED वगैरे जे आपल्या स्वायत्त संस्था आहेत त्याचा वापर करून जो दुरुपयोग केला जातोय आमदार खासदार पक्ष वगैरे फोडण्यासाठी, ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. परत ते महागाई विरोधात, महागाईची दरवाढ वगैरे त्या विरोधात कोण बोलत नाही आहे. सगळे आपला पक्षाचा अजेंडा घेऊन चाललेला आहे. त्यामुळे हा जो शरद पवार महाराष्ट्रामध्ये जो विचाराचा आहे, शेतकरीचा, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर अशी कामं केलेली आहेत, त्यांच्याच विचाराचा खासदार या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी निवडून येतील लोकसभेला. आता एक प्रश्न तुम्हाला फक्त विचारायचा आहे की मागच्या वेळी 2019ला जी पवार साहेबांची सभा झाली, त्याच्या अगोदर मोदींची सभा झाली आणि त्याच्यानंतर पावसाची सभा म्हणून ती फार फेमस झाली. त्याच्यानंतर वातावरण फिरलं असं म्हणतात. आज त्यांची सभा होते साताऱ्यामध्ये. हे वातावरण 2-3 दिवसामध्ये शरद पवार फिरू शकतात का? राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे सातारा असं म्हणतात. त्यावेळेचं वातावरण असं होतं की पावसाची सभा झाली म्हणून त्यावेळेचा विजय झाला नव्हता. मुळामध्ये पावसाची सभा झाली म्हणून तो विजय झाला नव्हता. मागच्या वेळेस काय झालं, महाराज साहेब ज्यावेळेस उभे होते त्यांनी ते राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी घेतली, परंतु वरती मोदी साहेब आहेत आणि विकास काम कुठेतरी थांबतंय म्हणून त्यांनी 3 महिन्यानंतर राजीनामा दिला. थोडंसं लोकांच्या मध्ये असं होतं की 3 महिन्यात राजीनामा दिला म्हणून तो निगेटिव्हिटी होती. सभा झाली म्हणून मागचा विजय झालेला नाही. तुम्हाला काय वाटतं? तालुका अध्यक्ष आहे असं कळलं तुम्ही. आता एकंदरीत तिथली जी परिस्थिती आहे, उदयनराजे टफ फाईट देतील असं म्हटलं जाते, वाटतंय का तुम्हाला? खरं तर उदयन महाराजांनी लोकसभेची उमेदवारी घेऊनच चुकीचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना या विभागातून 10 वर्ष संधी दिली आणि गेले 12 ते 14 वर्ष उदयन महाराज हे खासदार आहेत. त्यांचं खासदारकीचं काम आणि त्यांना अजूनसुद्धा 2.5 ते 3 वर्ष त्यांची खासदारकीची राहिलेली होती. एक सामान्य कुटुंबातला माणूस शरद पवारांनी त्यांचा निष्ठावंत शशिकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली. संपूर्ण जिल्ह्यानं त्यांच्या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने ती निवडणूक हातात घेतली. समोरच्या उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर मला सांगा, उदयन महाराज सामान्य माणसांना कधीही अवेलेबल नसतात. त्यांच्याबरोबर जे चक्र आहे त्यांच्यापुरतंच ते असतात. उलट पक्षी शशिकांत शिंदेचं म्हणाल तर शशिकांत शिंदे लहान मुलापासून अगदी वयस्कर लोकांच्या हातात हात देऊन सगळ्यांना अवेलेबल असणारं एका माताडी कामगारांचा हा मुलगा
लोकसभेत गेला पाहिजे आणि 3 वर्षे राहिलेली राज्यसभेची उदयन महाराजांनी राजेशाहीत तिथं काढावीत असं आमचं मत आहे. मकरंदाबांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी मत व्यक्त करायचं होतं. त्यांची जी भूमिका आहे ती निर्णायक ठरणार आहे असं दिसतंय. मकरंदाबा ज्या बाजून असतील त्या बाजूचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो असं देखील शरद पवारांनाही मान्य आहे, शशिकांत शिंदेनेही मान्य आहे प्रत्यक्षपणे, आणि अजितदादांनाही गांभीर्य आहे, फडणवीसांना गांभीर्य आहे, म्हणून त्यांची सभा इथं होते. हो नक्कीच. मकरंदाबा जिल्ह्यामधले एक शक्तिशाली नेते आहेत. 3 तालुक्यांचे आमदार आहेत, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये. तर त्यांच्या मागं किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे 52,000 सभासद सध्या त्यांच्या मागं वोट बँक आहे 52,000, आणि त्यांचं पूर्णपणे नेटवर्क जिल्हाभर पसरलेलं आहे. तर मकरंदाबा नक्कीच दोन्ही पक्षासाठी खूप महत्त्वाचे नेते आहेत. कुठल्या बाजून जातील? हां, तर वाई तालुक्याचा मतदार हा किसनवीर आबा, स्वर्गीय किसनवीर आबा, स्वर्गीय मदनरावजी पिसाळसाहेब यांना मानणार आहे. बिदा भिलारे गुरुजी जे आपले महाबळेश्वरचे नेते आहेत यांना मानणार आहे, आणि हे तिन्ही नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारे होते. तर लोकांच्या मनात आजसुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी खूप सहानुभूती आहे. तर नक्कीच लोक याचा विचार करतील आणि आबा देखील मतदारांचा कौल घेतील असं होईल असं तुम्हाला दिसतंय. अर्थातच मतदानामध्ये नेमकं काय होईल हे कळेलच आपल्याला. सहानुभूती आहे असं तुम्हाला दिसतंय, त्याच्याबद्दलही निर्णय नेमका काय होतंय निकालामध्ये कळेलच. चला, थँक्यू. हां, आता काय झाले ते तुम्हाला माहितीच आहे काय झाले ते. सगळा कुटाणा झाला आहे, बरोबर. एका बाजूला उदयन महाराज उभे आहेत, दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे उभे आहेत. कसं कोडं सोडवायचं? कोडं काय, आमचं मत शशिकांत शिंदे. अच्छा, का असं वाटतं शशिकांत शिंदेंना मत दिलं पाहिजे? कारण पहिले महाराज खासदार होते, काय काम केलं त्यांनी? काहीच काम केलं नाही इकडे महाराष्ट्रात. अच्छा, रोष आहे. हो, मान गादीला पण मत तुतारीला. बरं, आता असं आहे की दोन्ही बाजूला काटेकी लढाई आहे. मला असं वाटतं की शशिकांत शिंदे इथून निवडून येतील किंवा यावेत असं वाटतंय, बरोबर. काय वाटते, काय कारणं आहेत 4-5 की ज्याच्यामुळं साताऱ्याचा विकास होत नाही असं दिसतं? महाराजांमुळं जेवढ्या कंपन्या पाहिजे त्या कंपन्या नाही, त्या आपल्यातला रोजगार कामाला दुसरीकडे जातोय, ते त्यांच्यामुळे झालेलं आहे ना. शिक्षण किती झालं? मी शिकलोच नाही. काय शिकलं नाही? माझं गॅरेज. अच्छा, वय किती? वय 35. वय 35 आहे. हो. लग्न झालं ना? लग्न झालंय तर लग्नात एक मोठा विषय म्हणून विचार. लग्न झालंय आहे का नाही? लग्न झालंय तर कारण प्रत्येकाला विचारायला 2 मुले आहेत, 1 मुलगा आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे सगळं चांगलं चाललंय? सगळं चांगलं चाललंय. अच्छा, आता जिल्ह्याचं चांगलं व्हायला पाहिजे. आता जिल्ह्यात चांगलं व्हायला ठीक आहे. पाहिजे, तुम्हाला सातारा सुधारला पाहिजे. फायनल कौल काय वाटतं? शशिकांत शिंदे. ठीक आहे. तर अशा काही प्रतिक्रिया आहेत. अजून प्रतिक्रिया इथं भाऊ बसल्या. थांबा, काय खाल्लंय बघू दे. वातावरण काय वाटतंय? कुणाला पॉझिटिव्ह आहे, कुणाला निगेटिव्ह आहे? त्याविषयी लक्ष नाही विचारलीत, नाही केलं. आपल्या आमच्या गरजा पूर्ण होत नाही ते म्हणून लक्ष काय विचारलं. करताय? आता काय गरजाच पूर्ण होत नाही. काय गरज आहे तुमच्या? आता मुलांचे शिक्षण, परत जे बाबा इथं जे आमचे बाबा लहान भाऊ आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. हा, तो असा सगळ्याच आधांतर आहे. मुलं किती वेळ आहेत? मुलं आहेत, 1 9वीला आहे. 1 9वीला आहे. आणि अजून एक आहे तो आत्ता 4थीला आहे. 4थीला आहे. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न म्हणजे त्यांचं जे ट्युशनचं ठीक आहे की सातारा सिटी सुधारली, परंतु जे तालुक्याचे भाग किंवा ग्रामीण जे भाग आहेत त्यांच्यात सुधारणा काय झालेली आहे? ताबा असा आहे की उदयन महाराज एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला तुम्हाला माहिती आहे की शशिकांत शिंदे उभे आहेत. काय चित्र दिसतंय तुम्हाला? महाराज साहेबच. असं का वाटतंय? काय महाराजांचं काम तसं बघायला गेलं तर केलेलं आहे. ग्रेड सेपरेटरचं काम आहे, बंदिस्त काय पाईपलाईन आहे. आणि कसं आहे पुढं आता ही म्हणजे ही बोलू नाही, पण उद्या आरक्षणाचा विषय ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला महाराजांची खूप मदत होणार आहे. आणि इथं आमचं म्हणजे एक माझं मत आहे की आमच्या कोरेगाव तालुक्यात महेश शिंदे साहेब आमदार आहेत. उद्या खासदारसुद्धा महाराजच झाले पाहिजेत आणि वर मोदींना बी साथ दिली, असा त्रिसूत्री कार्यक्रम हा राबला पाहिजे. आरक्षणाचा काय विषय? आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, दुसऱ्याचं न घेता. माझं एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून माझं स्पष्ट मत आहे, उदयन महाराजांचं प्रगती पुस्तक बघायला पाहिजे. 10 वर्षात उदयन महाराजांची लोकसभेमधली उपस्थिती काय आहे? लोकसभेमध्ये उदयन महाराजांची उपस्थिती 10% खाली आहे. उदयन महाराजांनी लोकसभेमध्ये विचारलेले प्रश्न किती आहेत? खूप कमी आहेत. म्हणजे हा सारासार विचार करता
मी माझं मतदान हे सुशिक्षित उमेदवारालाच देणार. चला, संदीप बापू आहेत आमच्यासोबत. बापू, तुम्ही सरपंच होता असं कळलं. काय आता हे कौल कुठल्या बाजून दिसतोय? उदय महाराज. का असं वाटतंय? आता आम्ही महेश शिंदेची माणसं, महाराजांची गादी आहे, महाराजांचं काम आहे, आमदार महेश शिंदेचं चांगलं काम आहे. आता आम्हाला निधी भरपूर दिला आहे त्यांनी, त्यामुळे इकडं महेश शिंदे तिचं आम्ही काम करतो. साताऱ्याच्या एकूण विकासाबद्दल काय वाटतं? छान वाटतंय. काय काय विकास झाला? चांगलं झालं आहे की आता पाणीचं हे झालंय, सगळं झालंय, काची उंची वाढवली या, आता मेडिकल कॉलेज चालू आहे, काय सगळे व्यवस्थित चाललंय ना. महागाई बेरोजगारी वाढली म्हणतो? नाही, महागाई जशी महागाई वाढली तसे पगार वाढले तर माणसाने हे सगळं झालंय. काय विषय म्हणजे कुठली अडचण आहे? महागाई जी म्हणते ती महागाई वाढली. तुम्हाला त्या पटीनं आज 20 रुपये हजेरीचं 100 रुपये हजेरी, त्याच्या 250 रुपये झाली, 200 रुपये झाली. तसे मला पैसे बी म्हणजे स्केल बी वाढले ना. तुम्ही त्याचा काय विचार करा ना. तुम्ही नुसतं मस्त म्हणता महागाई वाढली, पण एवढे पटी वाढली नाही म्हणतात? नाही वाढली महागाई. कशाच वाढली? बरोबर आहे की कशाच महागाई वाढली? जरी महागाई वाढली तर तुम्हाला पेमेंट वाढले ना. मला आज 25,000 तिथे लाख रुपये पगार झाला, 70,000 25,000 पगार झाला. मग अडचण काय आहे तुम्हाला? कशाची महागाई वाढली? तेच आता काय, आता हे 7 तारखेपर्यंत दुसरा प्रश्नच नाही. दुसरा प्रश्न काय काय करायचं आता? काय नाही, गादीलाच मान द्यायचं आपल्याला. का वाटतंय? वैयक्तिक काय काय कारण? वैयक्तिक त्याची कारणं अशी आहेत की शिवराज्य स्थापनेपासून आपण जे वारसदार आहे ते शिवाजी राजांचे वारसदार आहे. मग वारसदारांचाच मान ठेवायचा. दुसरी गोष्ट, पक्षाची जबाबदारीनं काम करणारा माणूस आहे, त्यासाठी आपल्याला त्यांचंच काम करायचं. शशिकांत शिंदे पण टप्पाट देतात असं म्हणतात, परंतु आश्वासनं फक्त देतात. बरं, पण आश्वासनं नुसती नको आहेत ना. जनतेला आश्वासनाची गरज नाही. आता ते कोरेगावात होते आश्वासन, आता त्यांनी अजून खासदार केलं तर पहिल्यांदा उभे राहिले. बरोबर. तालुक्यासाठी जर नुसतं आश्वासन असेल तर जिल्ह्यासाठी काय असेल हे तुम्ही ओळखायचं. म्हणजे तालुक्यात आहे तसाच पॅटर्न ते जिल्ह्यात राबवू शकतात असं तुम्हाला वाटतंय? असं वाटतं. ओके, पण तुमचं मत? पूर्णपणे भाजपसाठी पूर्ण कौल आहे. पण मग नरेंद्र मोदींकडे बघून तुमचं मत भाजपला, म्हणजे उदयन महाराजांना आहे की उदयन महाराजांच्या वैयक्तिक प्रभावावर? वैयक्तिक आपल्याला मोदींच्याकडे बघूनच मतदान चाललं आहे. 50% म्हणजे जनता तशी चाललेली आहे, पण वारसदारालाच मतदान द्यायचं हा पूर्ण निश्चय झालेला आहे. बरं, आता असं बरेच आपण प्रश्न विचारले. आता असा प्रश्न आहे माझा, तिकडं कुठलाही पक्ष असू दे, काय आपल्याला हे नाही आहे. मुद्दा काय माहिती आहे का? असं म्हटलं जातं की प्रचार जो आहे तो खरा होतो शेवटच्या 2 दिवसात. बरोबर. 5 तारखेला टेक्निकली प्रचार संपतोय. बरोबर. 6चा एक दिवस रात्र वगैरे जे म्हणतात. बरोबर. काय वाटतं प्रचाराच्या ह्या शेवटच्या 2 दिवसात असं काय होतं की प्रचारातनं अख्खं निवडणुकीत फिरते? पैसे वाटतात ना आदल्या दिवशी. काय काय होतं मला जरा विस्तृत निवांत सांगा. पैसे वाटतात, माणसाची किंमत केली जाते. माणसाला मताला 5,000 रुपये देतात, 6,000 रुपये देतात. माणसाला 5 वर्षासाठी तेवढी त्यांची किंमत असल्या की तेवढी माणसं घेऊन तेवढ्यापुरता विचार करतात. हा 5,000चा रेट कसा काय ठरलाय? ठरलेला असतो रेट प्रत्येक माणसाचा. आता आमच्या ग्रामपंचायतीपासून तसा रेट ठरलाय ना. आता आमदारकीचं इलेक्शन झालं मागच्या वेळेस, त्याला बी तीच परिस्थिती झाली. 5,000 एका मताला? हा, एका मताला. आता आसपासच्या ग्रामपंचायत कुठं जाऊन विचारा की एका मताला रेट किती पडला आहे. जिकडे तेवढा रेट पडला असतो. 5,000. 5,000 बेस प्राइस का कमी जास्त काय असतं? नाही, बेस प्राइस. अच्छा, असा विषय. लिलावासारखं आहे? लिलावासारखं म्हणजे मतदान लिलाव प्रक्रियेने पार पडते असं दिसते. लिलाव प्रक्रियेने पार पडते. अजून काय होतंय? अजून काय काय गोष्टी केल्या जातात नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून, की त्याच्या आधारावरती मतदान खेचून घेतलं जातं? जो प्रामाणिक आहे तो पैसे घेत नाही. जो म्हणजे 2 टप्प्यावर ठेवून असतो तो काय करतो, इकडनंच पैसे तिकडनंच पैसे, ह्यांनी 20 दिलं तुम्ही किती देता असं बोलून क्लिअर करत असतो. म्हणजे कार्यकर्ता हुशार झाला. आता माणसांनी इलेक्शन हातात घेतले. आता माणसांच्या संबंधावर इलेक्शन झाले. माणसांच्या समस्या महत्त्वाच्या वाटत नाहीत का? माणसं जी आहेत ती तू किती देतोय त्याच्यामध्ये काढतो बाबा, नाही ह्यो जास्त देतोय पण त्याच्या बाजून करायचं का? असं असतं की पैसे तर घेतो तुमचे, मात्र मतदान मी ठरवणार बाबा. नाही, पण आता कसं झालंय, आता माणसं हुशार झालेत ना. हे आधी व्हायचं तसं की जेव्हा पक्षाशी बांधली तेव्हा व्हायचं तसं. आता काय झालंय, 10 ते 20% वर्ग आहे ना पैसे घेणारा. सर्रास माणसं पैसे घेतच नाहीत ना. त्यामुळे आता असं होतंय. आपल्याला हे सांगायचं की शेवटच्या दिवसात असं काय होतं, कुणी दोन्ही बाजूने, तिन्ही बाजूने, चारी बाजूने राज्यात कुणी, आपल्याला काय त्या नेत्यांविषयी बोलायचं नाही. काय होतं नेमकं? काय कोणाचे रस्ते अडवले जाणार, मतदान करा रस्ते देतो, पाणी सोडलं जाणार रस्त्यावर, ऊसाचे दबाव तंत्राचा वापर, साम दाम दंड भेदचा वापर करणार. आणि पैशाचा वापर तर काय सर्रास आता आमदार फोडण्यासाठी होते तर लोकांकडून मतं घेण्यासाठी का होणार नाही. तो तर सर्रास चालू आहे. त्याचे काय रेट ठरलेले असतात ते चालूच असतात आदल्या 2 दिवसांपासून. परत घरोघरी जाऊन घरटी मतदान
जे दारू पिणार लोक आहेत त्यांना पाजून वगैरे एका खोलीत ठेवून होते ते सकाळी त्यांना कार्यक्रम होतोय. कार्यक्रम होतो. साम दाम दंड भेद वापरला जाईल. हो 100% वापरला जाईल. अजून काय काय होतंय आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर देत नाही, मी सांगतो तुम्हाला काय काय होतं त्याच्यावर तुम्ही जरा विस्तृतपणे सांगा. एक पैशाचा विषय तर निघाला. दुसरा विषय काय, चिकन मटनची पार्टी होती बरोबर. दुसरा मुद्दा काय होतो, त्यांनी थोडासा मुद्दा सांगितला, दारू वाटप होतं. तुम्हाला ओव्हरऑल काय चित्र दिसतंय आजपर्यंत? कुणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, नाही ते नाही सांगू शकत. चित्र आपल्याला सांगायचंय जे दिसतंय ते आपल्याला. नाही त्यांना विचारा. गाव पातळीवर जास्त करून दबाव तंत्राचा वापर केला जातो. कसा होता दबाव तंत्राचा वापर? कोण कुणाचे शेजारी असते, कोण कुणाच्या जवळ असते, म्हणजे मैत्री खातीर म्हणा किंवा कसं ते दबाव होतोच शेवटपर्यंत. हे चक्र फिरवतोय कोण शेवटच्या घटकेला? हे कार्यकर्ते, गाव पुढारी असतात. गाव पुढारी तेच. ते गाव पुढाऱ्यांना माहीत असतं कोण कुणाच्या बाजूने, Yes. कोण कुणाच्या विरोधात आहे. कुठली नस दाबली की कुठं थांबायचं आणि कुठं पळायचं, कुठं वॉल ओपन होते. हो बरोबर आहे. अगदी बरोबर. कुणाची वाट अडवली, कुणाच्या बांधावरून जाऊ नको म्हणलं, हां कोण आपल्याला मतदान करते माहिती आहे त्यांना. बरोबर. तुम्ही किती बी पळा, किती बी आपटा, हो शेवटाला तुम्ही आमच्याकडे येताय. हो बरोबर. आणि कोण म्हणजे जे सामान्य माणसं आहेत त्यांचं कसं होतं की शेवट राजकारण एकदाच आहे, काय ह्यांच्याबरोबर माणसांवर राहायचं असतं, त्याच्यामुळं ते विचार करूनच करावं लागतं. हो असं आहे, साम दाम दंड भेद असं सगळं होतं. आणि शेवटच्या 2 दिवसात शेवटची कमेंट आहे भाऊ. आता असं आहे, ह्याच्या पलीकडे काय वाटतंय का, काय काय होतं ते सांगूयात, पण आपण थांबूयात. कशा पलीकडे नाही, हे जे सांगितलं त्यांनी, तुम्ही जे सांगितलं की झालं पैशाचा विषय झाला, आडवाडी झाली, पैसा विषय झाला, जिरवाजिरू झाली, दुसरं काय भावकीचं राजकारण होतं, दुसरं काय होतं वादविवाद असं होतं. विरोधकांकडे तेवढंच होतं ना, दुसरं काय होणार. विरोधक वाट अडवतायत, वाट अडवणार, पाणी अडवणार, पाणी सोडणार नाहीत कॅनेलला, नदीला. गावची यात्रा झाली, आता आम्हाला 2 दिवस पाणी नव्हतं प्याला, आता पाणी आले नदीला. असं होतंच ना, आडवाडवी जिरवाजिरू राजकारण होतच ना, असा विषय होतोच ना. ठीक. तर असं आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला. इथल्या लोकांचा कौल देखील आपण घेतला की तो नेमका कुणाच्या बाजूने आहे. अर्थात शशिकांत शिंदे असं उत्तर आलं, उदयन महाराज असंही उत्तर आलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक मुद्दा घेतला होता की नेमक्या शेवटच्या 2 दिवसात खरा प्रचार कसा होतो. कुठल्याही नेत्यांशी हा विषय निगडीत नाही, मात्र जनरली महाराष्ट्रामधलं जर राजकारण जर बघितलं तर त्या ओव्हरऑल पॅनमध्ये असंच राजकारण घडताना दिसत आहे. साम दाम दंड भेद शेवटी हे राजकारण आहे असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारे आपल्याला निवडून यायचं आहे यासाठी प्रयत्न केला जातो. मग पैसा हा तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या त्यांनी सांगितलं दारू आहे, चिकन मटन पार्टी बिर्टी हे सगळं घडते सर्रास. अर्थात याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला काय वाटतंय, तुमच्या विवेकाला काय वाटतंय, आतल्या तुमचा रॅशनल विचार काय सांगतोय हे बघून मतदान करा. अर्थात तुमचं मतदान आहे 7 मेला आणि 4 जूनला निकाल लागणार आहे. तेव्हा कळणार आहे की पुढचा खासदार नेमका कोण होईल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय, साताऱ्याचा पुढचा खासदार कोण असावा ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.